नमस्कार. मी डॉक्टर पवार. आपण गेले जजमेंट्स पाहत असताना त्याच्यामध्ये डी.के. बासू संदर्भातील एक जजमेंट त्या ठिकाणी पाहिलेलं होतं. आता हे डी.के. बासू कोण होते? तर हे एक ह्युमन राईट ॲक्टिव्हिस्ट होते. त्यांनी एक पत्र सर्वोच्च न्यायालयाला लिहिलेलं होतं आणि त्यामध्ये पोलिसांकडून झालेल्या बेकायदेशीर अटकेनंतर पोलिसांनी जे काही छळ केलेला आहे, पोलीस कोठडीमध्ये मृत्यू होतात याविषयी चिंता व्यक्त करण्यात आलेली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांनी जे हे पाठवलेलं पत्र होतं त्याची दखल घेऊन त्याला पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन म्हणजे PIL म्हणून स्वीकारलं आणि मानवी हक्कांचं संरक्षण करण्यासाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शक तत्त्व जे आहेत ते या केसमध्ये देण्यात आलेली होती. तर ही फौजदारी रीट याची 539 आणि 592 सह चालवण्यात आलेली होती. त्याचा न्यायनिर्णय हा 18 डिसेंबर 1996 रोजी त्या ठिकाणी झालेला होता. अपीलकर्ते होते डी.के. बासू, जे ह्युमन राईट ॲक्टिव्हिस्ट होते, आणि प्रतिवादी जे होते ते पश्चिम बंगाल राज्य होतं. तर आता याच्यामध्ये 11 महत्त्वाची बंधनकारक तत्त्व जी आहेत ती दिलेली होती. तर त्या 11 तत्त्व काय आहेत आपण एक एक करून पाहू. तर पहिलं तत्त्व हे आहे की अटक करणाऱ्या किंवा चौकशी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे त्यांचे अचूक, दृश्यमान आणि स्पष्ट ओळखपत्र किंवा ज्याला आपण बॅच म्हणतो ते परिधान केलेलं असणं बंधनकारक आहे, ज्यावर त्यांचे नाव, पदनाम नमूद केलेले असले पाहिजे. त्यांची नावे एका स्वतंत्र रजिस्टरमध्ये नोंदली जावेत. दुसरा मुद्दा असा होता की अटक मेमो तयार करणे, म्हणजे अरेस्ट मेमो म्हणजे काय? अटक करताना पोलीस अधिकाऱ्याने अटक मेमो तयार करणे बंधनकारक आहे. या मेमोवर किमान एका साक्षीदाराची सही आवश्यक असते. तो साक्षीदार अटक झालेल्या व्यक्तीचा नातेवाईक किंवा परिसरातील प्रतिष्ठित व्यक्ती असावा. अटक झालेल्या व्यक्तीने देखील त्याच्यावरती स्वाक्षरी करायची आहे. अटकेची तारीख आणि वेळ नमूद करणं हे त्यामध्ये आवश्यक होतं. तिसरा मुद्दा असा होता की नातेवाईक किंवा मित्राला त्वरित माहिती देणे. अटक झालेल्या व्यक्तीला आपल्या ओळखीच्या मित्र किंवा नातेवाईकास त्वरित अटकेची किंवा कोठडीची माहिती देण्याचा मूलभूत हक्क यामध्ये देण्यात आलेला होता. जर नातेवाईक किंवा मित्र हे जिल्हाबाहेर राहत असतील तर अटकेनंतर 8 ते 12 तासांच्या आत जिल्हा पोलीस ठाणे किंवा कायदेशीर मदत संघटनेच्या मार्फतीने, तारेने किंवा दूरध्वनीद्वारे इतर संदेश मार्फतीने सूचना देणे जे आहे ते बंधनकारक आहे. तसेच अटक झालेल्या व्यक्तीला जे आहे ते अटक होताना त्याचे जे काही अधिकार आहेत त्या अधिकारांबद्दल, त्यांना हक्कांबद्दल माहिती देणं बंधनकारक आहे. अटक डायरीमध्ये त्याची नोंद ठेवायची आहे. अटकेची तारीख, वेळ, ठिकाण, कोणाला माहिती दिली, कोणत्या अधिकाऱ्याने अटक केली, अशा सर्व बाबींच्या नोंदी स्थानिक पोलीस स्टेशनमधील अटक डायरीमध्ये ठेवणं बंधनकारक आहे. मेडिकल एक्झामिनेशन ॲट द टाईम ऑफ अरेस्ट म्हणजे शारीरिक तपासणी. अटक झालेल्या व्यक्तीने विनंती केल्यास अटकेच्या वेळी त्याची वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे. शरीरावर किरकोळ किंवा गंभीर स्वरूपाच्या जखमा नोंदवल्या जाव्यात. त्या तपासणीचा तपासणी मेमो तयार करून त्यावर अटक केलेल्या व्यक्ती व पोलीस अधिकाऱ्याची स्वाक्षरी घ्यावी लागते. एक प्रत अटक झालेल्या व्यक्तीला देणे बंधनकारक आहे. प्रत्येक 48 तासांनी वैद्यकीय तपासणी करावी लागते. हा 8वा मुद्दा आहे. अटक झालेल्या व्यक्तीस कोठडीत ठेवणे आवश्यक असल्यास प्रत्येक 48 तासांनी राज्याच्या आरोग्य विभागाच्या मान्यताप्राप्त डॉक्टरांकडून तपासणी करणे बंधनकारक आहे. संबंधित जिल्हा आरोग्य अधिकारी हे डॉक्टरांचे पॅनल तयार करत असतात, अशाविषयी सूचना होत्या. 9वा मुद्दा असा होता की दस्तऐवजांची मॅजिस्ट्रेटकडे प्रत पाठवणे. संपूर्ण अटकेच्या कागदपत्रांची प्रत्येक प्रत म्हणजे मेमो, तपासणी संबंधित मॅजिस्ट्रेटकडे रेकॉर्डसाठी पाठवणे अनिवार्य आहे. 10वा मुद्दा होता वकिलाशी संपर्क. अटक झालेल्या व्यक्तीस चौकशी दरम्यान त्याच्या वकिलाला भेटण्याची संधी द्यावी. संपूर्ण चौकशी दरम्यान नसेल तरी त्यामध्ये वकिलाला भेटण्याची संधी जी आहे ते संपर्क करण्याची, मदत घेण्याची आपल्याला त्यामध्ये मुभा आहे. 11वा मुद्दा असा होता की नियंत्रण कक्षामध्ये माहिती देणे. तर प्रत्येक जिल्हा आणि राज्य मुख्यालयामध्ये एक पोलीस नियंत्रण कक्ष असावा, जिथे अटक करणाऱ्या अधिकाऱ्याने 12 तासांच्या आत अटक व ताब्यातील व्यक्तीच्या ठिकाणाची माहिती पाठवावी. ही माहिती नियंत्रण कक्षात स्पष्ट सूचना फलकावरती प्रदर्शित केली जावी, अशा पद्धतीने यामध्ये सूचना दिलेल्या होत्या. बघा, आता या तत्वांचं जर पालन एखाद्या संबंधित पोलीस अधिकाऱ्याने केलं नाही तर त्याच्यावरती विभागीय कार्यवाही होऊ शकते. नॅशनल ह्युमन राईट कमिशन त्यामध्ये ॲक्शन घेऊ शकते. नॅशनल ह्युमन राईट कमिशन त्या ठिकाणी नुकसान भरपाई देऊ शकते, फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे संदेश देऊ शकते, सूचना देऊ शकते, किंवा डिसिप्लिनरी ॲक्शन त्यामध्ये प्रस्तावित करावी या संदर्भात सूचना देऊ शकते. हे सर्व काही प्रकरण जे आहे ते संविधानाच्या अनुच्छेद 21 आणि 22चा अविभाज्य घटक आहे आणि हे सगळं पाळणं जे आहे ते संबंधित संस्थांना, पोलीस अधिकाऱ्यांना जे आहे ते बंधनकारक राहणार आहे.
त्यामुळं डी के बासू हे फार महत्त्वाचं जजमेंट होतं. आपण त्याला डी के बासू 1997 म्हणतो. मुळात ते जजमेंट 18 डिसेंबर 1996 रोजी जे आहे ते न्यायनिर्णय झालेले आहे. जस्टिस माननीय कुलदीप सिंग आणि जस्टिस AS आनंद यांच्या खंडपीठासमोर ते प्रकरण जे आहे ते चालवण्यात आलेलं होतं. माहिती आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.